नमस्कार मैत्रिणींनो, काल देवदिवाळी असल्यामुळे मी इथे ना मस्तपैकी शिऱ्याचा प्रसाद केलेला आहे. देवासाठी नैवेद्य दाखवायचं होतं. तर इथे ना मस्तपैकी 1 वाटी मी तूप घातलेलं आहे, 1 वाटी रवा घातलेला आहे. छान खरपूस ह्याच्यामध्ये तुपामध्ये ना रवा भाजेपर्यंत इथे 1 वाटी रवा घेतला ना, त्याच वाटीने मी इथे 1.5 वाटी पाणी आणि 1.5 वाटी दूध गरम करायला ठेवलेलं आहे. दूध गरम होईपर्यंत इथे मस्तपैकी रवा ना माझा छान खरपूस असं तुपामध्ये भाजून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट आहेत ना, ते बारीक बारीक चिरून मस्तपैकी ह्याच्यामध्ये घातलेले आहेत आणि छान त्याला परत एकदा खमंग परतून घेतलेला आहे रव्याबरोबरच. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे 1 वाटी साखर. साखर तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे मस्तपैकी ना ते चांगलं परतून घेतल्याच्यानंतर सगळं म्हणजे रवा, तूप आणि साखर परतून घेतल्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये जे गरम दूध आणि पाणी आहे ना ते घातलेलं आहे. बॅचमध्ये घातलेलं अर्ध्या बॅचमध्ये घातलेलं आहे. छान त्याला मस्तपैकी वाफ काढून घेतलेली आहे. झाकण ठेवून ठेवून मध्ये परतत होती मी आणि त्याच्यानंतर याच्यावरती मी वेलची पूड घातलेली आहे. छान बघा किती मस्तपैकी परत एकदा मी झाकण ठेवलेलं ना, तर त्याला मस्तपैकी असं तूप बाजूने सुटलं होतं. छान असं मऊ लुसलुशीत माझं ना प्रसादासाठी शिरा तयार झालेला आहे. गॅस बंद करून परत 2 ते 3 मिनटं मी इथे शिरा वाफवून घेतलेला आहे आणि मस्तपैकी प्लेटमध्ये भरून देवाला पहिला दाखवून घेतलेला आहे. तर आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला, धन्यवाद. बाय.